झटपट असं आपलं केळीचं शिकरण तयार झालेलं आहे। खायला खूप छान लागतं। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण विस्मरणात गेलेली रेसिपी बनवणार आहोत, म्हणजेच केळीचं शिकरण। तर त्यासाठी मी इथं 3 केळी घेतलेले आहेत। अशा मस्त पिकलेल्या आहेत केळी। आपल्याला जास्त कच्च्या नाही वापरायच्या, थोड्याशा अशा पिकलेल्याच केळी वापरायच्या आहेत। 3 केळी घेतलेले आहेत। मी इथं 1 वाटी दूध घेतलेलं आहे, म्हणजे 200 ग्राम दूध आहे। दूध मी थंड घेतलेलं आहे, गरम करून एकदम थंड करून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही न तापवता सुद्धा थंड करून ते सुद्धा दूध वापरू शकता। आपल्याला गरम दूध वापरायचं नाही केळीमध्ये। इथं मी 4 चमचे साखर घेतलेली आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथं मी थोडेसे काजू बदामाचे काप घेतलेले आहेत। आता सुरुवातीला आपल्याला ही केळी कापून घ्यायची आहेत। इथं मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला केळी कट करून घ्यायचे आहेत। आपल्याला हे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला मॅश करायला सोपं जातं। आपल्याला 2 केळी मॅश करायच्या आहेत आणि 1 केळी आपल्याला असेच काप करून टाकायचे आहेत। अशा प्रकारे 2 केळीचे काप करून घ्यायचे आहेत छोटे छोटे। आपल्याला दुसऱ्यासुद्धा केळीचे आपल्याला अशा प्रकारेच काप करून घ्यायचे आहेत। इथं मी 2 केळी कट करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत केळी। अशा प्रकारे आमच्या लहानपणी आई किंवा आजी अशा हाताने चुरायची केळी आणि त्यामध्ये दूध टाकायची। तर आता अशा प्रकारे शिकरण केले जात नाही, तर अशा प्रकारे मॅश करून आपण आज शिकरण बनवणार आहोत। अशा प्रकारे मॅश केलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला आता दूध घालायचं आहे। मॅश करून घेतलेले आहेत, तर यामध्ये घालायचे आपल्याला थंड दूध। दूध घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। यामध्ये घालायची आपल्याला साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर। आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला काजू बदामचे काप। मस्त झालेलं आहे। आता यामध्ये मी आणखीन 1 केळी अशी बारीक साईजनं कापून घेतलेली आहे। असे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते घालायचे आपल्याला। 2 केळी मी मॅश करून घातलेले आहेत आणि 1 केळी मी असे कापून अख्खे काप घातलेले आहेत। असं मस्त झालेलं आहे आपलं शिकरण। गरम गरम पोळी आणि शिकरण खूप छान लागतं। गरम गरम केलेली चपाती आणि त्याबरोबर शिकरण असं मस्त लागतं, किंवा तुम्ही असं सुद्धा चमच्यानं खाऊ शकता, खूप छान लागतं। असं मस्त आपलं तयार झालेलं आहे केळीचं शिकरण। असं मस्त आपलं केळीचं शिकरण तयार झालेलं आहे। ही खूप जुनी रेसिपी आहे। पहिल्या काळी कुणी घरी पाहुणे आले का पटकन केळीचं शिकरण केल्या जाईल। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप छान लागतं। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।